ब्रेन सायन्स हे नक्की काय असतं आणि मुलांनी त्याचा अभ्यासामध्ये कसा वापर करावा? सर्वसाधारण सगळ्या मुलांसाठी काय पद्धतीची या रिकलेक्शन टेक्निक्स आपण अप्लाय करू शकतो जेणेकरून त्यांना अभ्यास करताना तो जास्त काळ लक्षात राहील आणि योग्य वेळेला तो आठवता येईल. त्या टेक्निकचा उपयोग करून मुलांना किंवा शाळांना ह्याचं एक्सप्लोजर घ्यायचं असेल तर ते कसं घ्यावं? एखाद्या मुलाला खूप मार्क मिळाल्यानंतर तो हुशार आहे आणि एखाद्या मुलाला कमी मार्क मिळाल्यानंतर तो ॲव्हरेज आहे, पण सगळ्यांना देवाने ही बुद्धी जी आहे ती समसमान दिलेली आहे. जे माझ्या डोक्यामध्ये असलेल्या इमेजेसचा वापर करून मी तीच गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी वापर करतो. सो बरीच मुलं असं काय काय करतात पण त्यांना माहिती नाही की ॲक्च्युली ते ब्रेन सायन्स टेक्निकचा वापर करतात. हा तणावमुक्त करण्यासाठीच आपण ह्या टेक्निक्स त्यांच्या अभ्यासक्रमात आपण इन्कल्केट करावे. पालकांनी पण याचा वापर करून त्यांना तो विषय त्यांना घरी शिकवत असतील. सगळेच पूर्ण क्लासेसला जातात असं नाही. टीचर्स पालकसुद्धा या टेक्निक स्वतः अभ्यास करून मुलांना आपलं मूल आपल्याला माहिती असतं कसं शिकतं त्याला मोल्ड करून त्या टेक्निक्स वापरून त्यांना तो कॉन्सेप्ट शिकवू शकतात. आपल्याला मार्क्स वाढण्यासाठी हे करायचं आहे असं नाही आहे, पण आपल्याला तीच गोष्ट जर पुढच्या 8-10 वर्षांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स येतात त्यावेळेला आपल्याला परत या सगळ्या रिवाईज करायला इझी जाणार आहे. 30 मिनटं आठवड्यातली 30 मिनटं टीचरने या टेक्निक्सने मुलांना शिकवलं तर मुलांच्या भवितव्यातले मी म्हणेल कितीतरी पटीने तास त्यांचे वाचणार आहेत. त्याच्यात ते एक्स्ट्रा स्किल्स डेव्हलप करू शकतात. फायदे हे मुलांच्या दृष्टीने खूप जास्ती आहेत. सो मला असं वाटतं की या पहिला पाऊल प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलासाठी प्रत्येक शाळेने आपल्या स्टुडंटसाठी घ्यावंच. नमस्कार, मी स्नेहा. आज आपण इथे एक आगळ्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे ब्रेन सायन्स आणि तणावमुक्त शिक्षण. आपल्या इथे आज या विषयावर बोलण्यासाठी वृषाली मिरजगावकर या आलेल्या आहेत आणि त्या गेली 18 वर्ष या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्या ब्रेन वॉयजेस या कंपनीच्या फाउंडर आणि MD आहेत. तसेच त्या ब्रेन सायन्स ट्रेनर म्हणूनही काम करतात. विविध शाळांमध्ये त्या ब्रेन सायन्स आणि तणावमुक्त अभ्यास कसा करावा याविषयी कार्यशाळा घेतात. तर चला आज आपण ब्रेन सायन्स आणि तणावमुक्त अभ्यास कसा करावा याविषयी माहिती घेऊ. नमस्कार वृषाली मॅडम. ब्रेन सायन्स ही संकल्पना तुम्हाला कशी काय एक्सप्लोअर करावीशी वाटली? ब्रेन सायन्स ही संकल्पना मला कोविडच्या काळामध्ये प्रामुख्याने असं जाणवलं की जेव्हा मुलांना डिजिटल लर्निंग या जेव्हा प्लॅटफॉर्म इंट्रोड्यूस झाला आणि त्या काळामध्ये मी काही NGOसाठी ब्रिज प्रोग्राम्स तयार करत होती, करिक्युलम तयार करत होती. त्यावेळेला असं कुठेतरी जाणवलं की या प्रचंड प्रमाणातल्या डिजिटल एक्सपोजरमुळे मुलांना आणि जो लर्निंग गॅप तयार होतो आहे तो गॅप भरण्यासाठी मुलांसाठी मेमरायझेशन म्हणजे शाळांमध्ये बऱ्यापैकी डिजिटल रिसोर्सेसने शिकवलं जात होतं. कसं लिहायचं, वाचायचं, समजायचं कसं या सगळ्या शिकवल्या जात होत्या, गोष्टी करवल्या जात होत्या, पण कोणीही त्यांच्या मेमरी रिकलेक्शन, रिटेन्शन, सायन्स ऑफ रिकलेक्शनवर काम करत नव्हतं. त्यावेळेला असं कुठेतरी जाणवलं की त्या काळात बऱ्याचशा मुलांचं इवन आपला गव्हर्नमेंटचा डेटासुद्धा सांगतो की आफ्टर कोविड नंतर खूप प्रमाणामध्ये लर्निंग प्रोग्राम गॅप्स असे तयार केले गेले जेणेकरून मागच्या वर्षाचा राहिलेला अभ्यास त्यांना रिवाईज करता येईल. पण तो रिवाईज करायची वेळ याच्यासाठी झाली जिथे त्यांचं मेमरी आणि रिकलेक्शन ह्या गोष्टींवर कुठेतरी कमतरता आली, म्हणून ते गॅप प्रोग्राम्स आपल्याला शाळांमध्ये त्या येणाऱ्या पुढच्या वर्षांमध्ये करायला लागले आणि त्यानुसार त्या गोष्टी झाल्या. त्याच काळामध्ये माझं थोडंसं रिसर्च बॅकग्राऊंड असल्यामुळे मी काही ब्रेन सायन्स टेक्निक्स ज्या आहेत त्याच्यावर अभ्यास करत होते की या टाईपच्या मुलांसाठी किंवा सर्वसाधारण सगळ्या मुलांसाठी काय पद्धतीची या रिकलेक्शन टेक्निक्स आपण अप्लाय करू शकतो जेणेकरून त्यांना अभ्यास करताना तो जास्त काळ लक्षात राहील आणि योग्य वेळेला तो आठवता येईल. अच्छा, ठीक आहे. तर ह्या गोष्टी करता करता मला त्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि आफ्टर कोविड मी स्वतः त्याचं ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले आणि आता मी ॲज अ सर्टिफाईड ट्रेनर म्हणून इथे आहे. ब्रेन सायन्स हे नक्की काय असतं आणि मुलांनी त्याचा अभ्यासामध्ये कसा वापर करावा या संदर्भात आपण काही सांगू शकाल का? ब्रेन सायन्स हा असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपला मेंदूमध्ये 2 भाग असतात, एक राईट ब्रेन आणि एक लेफ्ट ब्रेन. राईट ब्रेन हा नेहमी क्रिएटिव्हिटी याकडे फोकस्ड असतो आणि लेफ्ट ब्रेन जो असतो तो नेहमी आपला लॉजिक्स,
टेक्स्ट अशा गोष्टींसाठी फोकस्ड असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो सोप्या शब्दामध्ये की लेफ्ट ब्रेनला आपण अभ्यासाच्या विषयांवर कम्पेअर करू शकतो आणि राईट ब्रेन हा जो आहे तो आपण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये बनवू शकतो. आता ब्रेन सायन्स काय करतं, जे आपले ब्रेन्सचे 2 भाग आहे त्यांना सिंक्रोनाइज करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण लेफ्ट ब्रेनचाही वापर करू शकतो अभ्यासाचे कॉन्सेप्ट घेऊन, आणि राईट ब्रेनने त्याच्या क्रिएटिव्हिटीने त्यांना आपण एकत्र सिंक्रोनाइज करून एखादा टॉपिक, एखादा कॉन्सेप्ट, एखादी गणित किंवा एखादा विषय, त्या विषयातलं कॉन्सेप्च्युअल नॉलेज आपण लाँग टर्म, खूप लांबपर्यंत, खूप काळापर्यंत रिटेन ठेवण्याच्या कपॅसिटी सायन्स ऑफ रिकलेक्शनचं काम करतो. आणि जेव्हा सायन्स ऑफ रिकलेक्शन म्हणजे आठवण्याची ताकद जेव्हा मेंदूची वाढते, त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट जास्तीत जास्त काळापर्यंत लक्षात येते आणि योग्य वेळेला ती तुम्हाला आठवायलाही पाहिजे. तर सायन्स ऑफ रिकलेक्शन हेच करतं की जास्त काळ ती गोष्ट लक्षात राहणे आणि योग्य वेळेला ती आठवणे, याच्यावर ते काम केलं जातं. याच्यात एक सिम्पल एक्झाम्पल आहे की जर आपण पिक्चर बघायला जातो, मुलांना आपण स्क्रिप्ट वाचून देतो का? नाही, बरोबर. तर ते स्क्रिप्ट न वाचता आपण जेव्हा थिएटरमध्ये बसतो आणि पूर्ण 3 तासाचा पिक्चर विदाऊट एनी नॉलेज आपण तो बघतो आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला त्या पिक्चरमधले काही मुवमेंट्स, गाणी, त्याच्यातल्या पंचलाईन का लक्षात राहतात? कारण तिथे क्रिएटिव्हिटी आलेली आहे, तिथे लॉजिकसुद्धा आहे, तिथे क्रिएटिव्हिटी आहे, जरी ते फिक्शन असलं तरी. पण ते बिकॉज ऑडिओ व्हिज्युअल इम्पॅक्ट आहे आणि तो ऑडिओ व्हिज्युअल इम्पॅक्टमुळे आपल्याला ते लक्षात राहतं. म्हणजे आपलं त्यावेळेला ज्यावेळेला आपण पिक्चर बघतो त्यावेळेला आपलं राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन हे दोन्ही सिंक्रोनाइज वेने कॉन्सन्ट्रेट होतात आणि म्हणून आपल्याला तो पिक्चर लक्षात राहतो. हेच काम ब्रेन सायन्स टेक्निक्स आणि ब्रेन सायन्समुळे होतं. मुले शिकलेला अभ्यास लक्षात ठेवतात किंवा आठवतात, तर हे नक्की काय करतात म्हणजे तेव्हा? कसं असतं ना, एखादी गोष्ट शिकल्यानंतर कुठलीही गोष्ट घ्या, जेव्हा आपण शिकतो त्यावेळेला आधी आपण इमॅजिन करतो, लॉजिक नंतर येतं. नेहमी आधी इमॅजिनेशन होतं आणि मग लॉजिक येतं. पण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय होतं की आठवतात म्हणजे काय, आपल्याला जो काही टेक्स्ट दिलेला आहे, जनरली मुलं काय करतात, वाचतात, एखादी गोष्ट वाचतात. काही मुलांना एकदा वाचून कळतं, काही मुलांना 2दा, काही मुलांना रिपिटेशन्समध्ये केल्यानंतर कळतं. जेव्हा एखादा नॉलेज बेस्ड किंवा एखादा टेक्स्ट जेव्हा मुलं अभ्यास करतात तेव्हा तो मेंदूमध्ये त्यांच्या पेशींमध्ये जातो आणि त्या पेशी ज्या असतात त्या असलेल्या गोष्टी कशा पद्धतीने त्या पेशींना मिळालेल्या आहेत, काय काय त्याच्याबरोबर जोड झालेली आहे, त्या जोड झालेल्या गोष्टींनुसार त्यांची मेमरी पॉवर त्या प्रमाणात होती. सो आता बघा ना, परीक्षेच्या मध्ये तुम्ही जेव्हा बघता तेव्हा आपल्याकडे रिकलेक्शन हे कधी होतं? ॲट द टाईम ऑफ एक्झाम्स. एक्झाम्स जेव्हा होतात तेव्हा मुलाला किती लक्षात आलं आहे, किती लक्षात राहिलं आहे, याचा टेस्ट होते त्या काळामध्ये. मुलाला किती समजलं आहे याचा काहीही संबंध नसतो, त्याला काय समजलं आहे आणि त्याच्या बुद्धीने ते कशा पद्धतीने घेतलं आहे यानुसार त्याला ते त्या परीक्षेच्या काळात समजतं आणि तो त्या पेपरावर उतरवतो. आणि त्यावेळेला आपण म्हणतो एखाद्या मुलाला खूप मार्क मिळाल्यानंतर तो हुशार आहे आणि एखाद्या मुलाला कमी मार्क मिळाल्यानंतर तो ॲव्हरेज आहे. पण सगळ्यांना देवाने ही बुद्धी जी आहे ती समसमान दिलेली आहे. जस्ट बिकॉज काहींच्या पेशी ज्या असतात, लक्षात ठेवायच्या पेशी किंवा त्याच्या काही स्वतःच्या टेक्निक्स असतात प्रत्येक मुलाचा अभ्यास करायच्या, त्या टेक्निक्सनुसार तो त्याच्याप्रमाणे ते लक्षात ठेवतो आणि त्या पद्धतीने त्या गोष्टी त्याच्या परीक्षेमध्ये आपल्याला दिसतात. आणि त्यावेळेला जे काही असतं त्याच्यावरच त्याच्याबद्दलची संकल्पना, त्या व्यक्तीबद्दलची, त्या मुलाबद्दलचं हुशार किंवा ॲव्हरेज किंवा आपण असं म्हणू की थोडासा स्लो लर्नर, आजकाल एक नवीन कन्सेप्ट सुरू झालेला आहे. बिकॉज त्याच्या ज्या पेशी आहेत त्यांना तेवढं पुरेसं असं वातावरण मिळालेलं नाही जेणेकरून तो लक्षात ठेवेल. ब्रेन सायन्स हे टेक्निक जे आहे ते तुम्ही कशा पद्धतीने शिकवता आणि त्याचे प्रोसेस कशी फॉलो केली जाते, किंवा अजून त्याच्यामध्ये काही तुम्ही ऑप्शन्स आहेत का जे या पद्धतीने मुलांना शिकवता येतं? जर ब्रेन सायन्स म्हणाल तर कुठेतरी थोड्या बहुत प्रमाणामध्ये तुम्ही जर शिक्षण पद्धती आपली बघितली तर प्री प्रायमरी एजेसमध्ये, प्रायमरी किंवा प्री प्रायमरीचे जे बुक्स तुम्ही आता बघतात त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की बऱ्यापैकी इमेजेस म्हणा किंवा त्यांचा जो टेक्स्ट आहे, पिक्चर्स आहे, ते खूप जास्त प्रमाणामध्ये कलरफुल असतात, मोठे असतात, जेणेकरून मुलांना ते लक्षात राहावं.
आता या प्रोसेसमध्ये काय होतं, म्हणजे ही ब्रेन सायन्सची प्रोसेस आहे जी खूप बेसिक लेवलवर आपण डिजिटल इवन ऑडिओ व्हिज्युअल लेक्चर्स आजकाल मुलांच्या कॉन्सेप्ट बेस तयार झालेले खूप साऱ्या कंपन्या आहेत. आता या प्रोसेसमध्ये काय आहे की ABC नावाचा एक कॉन्सेप्ट असतो, एनिथिंग विच इज ॲक्शनेबल, जे हालचाल करणारं आहे, जे मोठं आहे म्हणजे बोल्ड आहे आणि जे कलरफुल आहे, हे जेव्हा सिंक्रोनाइज होतं म्हणजे तिथे क्रिएटिव्हिटी आली. कॉन्सेप्ट तर दिसतोच आहे पण क्रिएटिव्हिटी आलेली आहे आणि जेव्हा ते तसं होतं त्यावेळेला ते लक्षात राहण्यासाठी मदत होते. आता या प्रोसेसमध्ये काय होतं की आपण दोन्हीही ब्रेन इक्वली त्याच्यात इम्पार्ट करावेत. त्याच्यामध्ये इक्वली जेव्हा दोन्ही ब्रेन्सचे साईड्स आपण म्हणूया लेफ्ट आणि राईट जेव्हा इक्वली कॉन्सन्ट्रेट होतात, सिंक्रोनाइज होतात, तेव्हा आपल्याला लक्षात राहतं. हे आपण आधीच्या प्रश्नांमध्ये बघितलं. आता याच्या प्रोसेसमध्ये काय आहे की आपण एखादा कॉन्सेप्ट उचलतो, तो टेक्स्ट बेस्ड असतो. त्या टेक्स्ट बेस्ड कॉन्सेप्टला तुमच्या व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, असोसिएशन पॉवर, या सगळ्या रिडिक्युलस थिंकिंग म्हणजे विचित्र पद्धतीने विचार करणं, ह्या सगळ्या ब्रेन सायन्सच्या प्रिन्सिपल्स आहेत. काही निमॉनिक सायन्स आहेत, त्याच्यामध्ये नंबर निमॉनिक्स आहेत. तर ब्रेन सायन्समध्ये असे 7 ते 8 प्रिन्सिपल्स आहेत. या प्रिन्सिपल्सला धरून आपण एक टेक्स्ट जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करायला शिकवतो, त्याच्या आधीच्या असलेल्या मेमरीमधल्या इमेजेसला रिलेट करून. आणि जेव्हा ही प्रोसेस जेव्हा कंप्लीट होते त्याला तो कॉन्सेप्ट त्याला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येतो. आणि या प्रोसेसमध्ये हे करत असताना आपण वेगवेगळ्या टेक्निक्स वापरतो. जसं एकच कपडा आपण सगळ्या लोकांना नाही घालू शकत, बरोबर? तसंच आहे की वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या टाईपच्या सिंक्रोनायझेशनच्या, ब्रेन सिंक्रोनायझेशनच्या, सायन्स ऑफ रिकलेक्शनसाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. मग तिथे तुम्ही म्हणा की मला वोकॅबलरी लक्षात ठेवायची त्याच्यासाठी टेक्निक्स आहे, मला मॅथ्सचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी टेक्निक्स आहे, मला सायन्सच्या डायग्राम्स लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यासाठी टेक्निक्स आहेत, मला सायन्सचे किंवा सोशल सायन्सचे सिक्वेन्शियल गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याच्यासाठी टेक्निक्स आहेत. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग ॲन्सर्स, शॉर्ट ॲन्सर्स, MCQs, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने अभ्यासाला पूरक अशा गोष्टींच्या त्याच्यामध्ये काही टेक्निक्स दिलेल्या असतात. टेक्निक्स म्हणजे जसं तुम्ही म्हणताय त्या प्रोसेस आहेत. आता या प्रोसेसमध्ये कसं असतं, या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी आपण एक मुलांच्यासाठी एक फन वेमध्ये एक छानपैकी एक मेमरी एन्हान्स करण्यासाठीचा एक प्रोग्राम असतो, त्याला म्हणतात इंडियाज मेमरी टेस्ट. टेस्ट हे नाव फक्त आपण लोकांना सांगण्यासाठी ते टेस्ट ॲक्च्युली नाही. इट्स जस्ट की आपण त्यांना एक फ्लेवर देतो आहे की काय आहे ब्रेन सायन्स. आणि त्यांना ती परीक्षा म्हणून परीक्षा नसतेच ती. त्यांच्यासाठी ते एक महत्त्वाचं असं की मला किती लक्षात राहिलं, ही टेक्निक मी वापरली आणि ही टेक्निक मी कुठे कुठे वापरू शकतो, याच्याबद्दलचं एक नॉलेज बेस्ड प्लॅटफॉर्म असतं जे ते वापरतात. आणि त्याच्यानंतर त्यांना त्याचं कळतं की काय ब्रेन सायन्स आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांना इंटरेस्ट डेव्हलप झाल्यानंतर ते पुढच्या लेवल्ससाठी आमच्याकडे येतात आणि पुढच्या लेवल्स शिकतात. आज जे हा पॉडकास्ट बघतायत त्या पालकांना नक्कीच आवडेल की जर तुम्ही ही टेक्निक लाईव्ह करून दाखवली तर तुम्ही तशी दाखवू शकता का? नक्कीच, कारण ब्रेन सायन्स काय आहे हे समजण्यासाठी एक टेक्निक लाईव्हमध्ये आपण करूयात. की जिथे की मी तुम्हाला सांगेल इन्व्हेन्शन्स आणि इन्व्हेंटर्स. ठीक आहे, आपण ब्रेन सायन्स टेक्निक शिकवताना जनरली आपण काय करतो की काही जनरल GKचे नॉलेजचे टॉपिक्स घेतो. का घेतो? कारण त्याच्याने योग्य पद्धतीने ती टेक्निक समजवता येते. सो आपले जे काही ब्रेन सायन्स टेक्निक्सचे मॉड्यूल्स आहेत ते आपण काही सायन्स बेस्ड टॉपिक्स घेतलेले असतात. हिस्ट्रीच्या रिलेटेड असेल तर हिस्ट्री बेस्ड टॉपिक्स घेतलेले असतात. आणि मेजर ऑफ द टाईम, मोस्ट ऑफ द टाईम आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये आपण जनरल नॉलेज घेतो कारण सगळ्यांना ते रिलेट होतात म्हणून. आता तसाच एक लाईव्ह असा गोष्ट आहे की पहिली टेक्निक आपण असं बघूया की मला जर समजा वेगवेगळे इन्व्हेन्शन आणि इन्व्हेंटर्स, जे इन्व्हेन्शन्स झालेले आहेत आणि त्याचे इन्व्हेंटर्सची नावं लक्षात ठेवायची. सो आता मी तुम्हाला ना काही नावं सांगेल, म्हणजे कोणी काय इन्व्हेंट झालं आहे आणि त्याचा इन्व्हेंटर कोण होता. आता हे जेव्हा मी सांगेल ना त्याला तुम्ही मला सांगायचं की हे तुम्हाला लक्षात ठेवायला किती वेळ लागेल आणि किती वेळा रिवाईज करायला लागेल. ठीक आहे, सो लक्षपूर्वक ऐका ही गोष्ट की टेलिफोन हा ग्रॅहम बेल नावाच्या इन्व्हेंटरने इन्व्हेंट केलेला आहे.
टाईपरायटर क्रिस्टोफर शॉल, टेलिस्कोप हा गॅलिलिओ, नंतर मग रेडिओ मार्कोनी, स्विंग मशीन एलिस बी होवे, नंतर मग सेफ्टी पिन वॉल्टर हंट, त्याच्यानंतर प्लेन म्हणजे एरोप्लेन जे आहे ते राईट ब्रदर्स. आता हा मी तुम्हाला लिस्ट सांगितली. आता जर मी तुम्हाला विचारलं की टाईपरायटर कोणी इन्व्हेंट केलं, बरोबर, हेच आहे. म्हणजे आपल्याला ती सिरीज जी आहे किंवा त्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायला आपल्याला 2-3 वेळा रिवाईज करायला लागेल. आता हीच गोष्ट मला जर तुम्हाला लक्षात ठेवून द्यायची असेल किंवा तुम्हाला लक्षात ठेवायची असेल आणि मी तुमच्यासमोर एक व्हिज्युअल इमेज तयार केली, जसं की फॉर एक्झाम्पल टेलिफोन आहे. आता टेलिफोन तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळाचा टेलिफोन आहे, आपण पूर्वीचे ते नंबरवाले, तो लक्षात घ्या. ती एक इमेज डोळ्यासमोर आणा. आता तुम्ही जर असा विचार केला, रेडिक्युलस एकदम विचित्र विचार करूया, की जेव्हा त्या टेलिफोनची बेल वाजते तेव्हा तो गरम होतो, तेव्हा त्याची बेल वाजते. ओके, गरम आणि बेल. अच्छा, ठीक आहे. म्हणजे टेलिफोनचा इन्व्हेंटर कोण आहे? ग्रॅहम बेल. सो आपण काय केलं, त्याला इमेज एक क्रिएट केली, बरोबर. नंतर टाईपरायटर हा जो काय इन्व्हेंट केला तो आहे क्रिस्टोफर शॉल्स. आता मी शॉल घेतलेला एक क्रिस्टोफर नावाचा माणूस टाईपरायटरजवळ उभा आहे असं जर दाखवलं तर तुमच्या डोळ्यासमोर टाईपरायटर आला, एक क्रिस्टोफर नावाचा माणूस आला आणि तो शॉल घेऊन उभा आहे. म्हणजे तुम्हाला एक इमेज तयार केली मी तुमच्या डोक्यामध्ये. तसंच रेडिओ. आता रेडिओचा इन्व्हेंटर आहे मार्कोनी. ठीक आहे. आता मी म्हटलं आता हिंदीमध्ये याला कोणी म्हणतात. ठीक आहे. मी म्हटलं की रेडिओला कोणी मारली की तो आवाज करतोय. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय लक्षात आलं, रेडिओचा इन्व्हेंटर कोण आहे? मार्कोनी. ठीक आहे. राईट ब्रदर्स यांनी एरोप्लेन आहे. आता आपण जर मी तुमच्यासमोर सांगितलं की एक प्लेन आहे, त्याच्यासमोर 2 भाऊ उभे राहिलेत ज्यांनी ते प्लेन इन्व्हेंट केलं आणि ते त्यांचं नाव लिहित आहेत, राईट करतायत. ते 2 ब्रदर आहेत, राईट करतायत त्या प्लेनवर. आता जर मी तुम्हाला विचारलं टाईपरायटरचं इन्व्हेंटर कोण आहे? क्रिस्टोफर शॉल. त्याच्यामध्ये तुम्हाला डोक्यात काय आलं की एक टाईपरायटरच्या बाजूला एक शॉल घेऊन उभा राहिलेला माणूस आहे, त्याचं नाव काय? क्रिस्टोफर. सो अशा पद्धतीने आपण खूप फन वेमध्ये आपण या गोष्टी रेग्युलरली बघतोच आहे की शॉल आपण बघितलेली आहे, गरम बघितलेला आहे, बेल बघितलेली आहे, बरोबर. आपण मारणं बघितलेलं आहे किंवा आपण रायटिंग बघितलेलं आहे. हे तुमच्या मेमरीमध्ये ऑलरेडी होतं. ते कसं रिकनेक्ट करायचं हा त्याच्यातला भाग होता, बरोबर. सो ही एक टेक्निक आहे की जिथे त्याला आपण म्हणतो PIS मेथड, पर्सनलाइज इमेज सिस्टीम. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असलेल्या इमेजेसचा वापर करून मी तीच गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी वापर करतोय. सो बरीच मुलं असं काय काय करतात पण त्यांना माहिती नाही की ॲक्च्युली ते ब्रेन सायन्स टेक्निकचा वापर करतात. म्हणजे काही काही वेळेला रिडिक्युलस थिंकिंग असतं, त्यांना लक्षात ठेवायला ते तसंच करतात, पण त्याच्या त्यावेळी पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून काय म्हणतात, हे काहीही विचार करतो. पण ती त्याची टेक्निक आहे की त्याला ते लक्षात ठेवण्यासाठी तो कशा पद्धतीने ते करणार आहे. ठीक आहे. सो अशी ही एक लाईव्ह टेक्निक मी तुम्हाला दाखवलं की आता जर मी तुम्हाला आता फटाफट विचारलं तर तुम्ही आता उत्तर द्या. टेलिफोन कोणी इन्व्हेंट केला? ग्रॅहम बेल, बरोबर. टाईपरायटर क्रिस्टोफर शॉल. आता टेलिस्कोप कोणी इन्व्हेंट केला? जर तुम्हाला आता मी एक इमेज दिली, अजून एक आपण विचार करू. टेलिस्कोपमध्ये गॅलिलिओ, एक लिओ आहे. लिओ म्हणजे काय? सिंह. लक्षात घ्या, डोळ्यासमोर तो गल्लीतनं फिरतोय आणि त्याच्या हातामध्ये टेलिस्कोप आहे आणि त्या टेलिस्कोपने त्याचे मित्र शोधतोय. ॲक्च्युली टेलिस्कोप वापरला जातो तारे बघण्यासाठी, पण त्याचा आपण एक इमेज तयार केली की तो गल्लीतनं फिरतो आहे. कोण आहे? तो सिंह आहे, लिओ आहे आणि त्याच्या हातामध्ये टेलिस्कोप आहे. टेलिस्कोपचा इन्व्हेंटर कोण आहे? गॅलिलिओ. सो अशा पद्धतीने आपण मुलांच्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी करतो. पण मग ह्याच्यासाठी शिक्षकांनाही ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे का? हो, कारण आपण शिक्षकांना पण कसं आहे ना, इमॅजिनेशन हे प्रत्येकाचं वेगळं आहे. शिक्षकांना आपण ट्रेनिंग देतो, आपण त्यांना हे तर आम्ही एक्झाम्पल दिलेलं आहे समजण्यासाठी. मे बी टेलिफोनच्या ग्रॅहम बेलसाठी कोणाची वेगळी संकल्पना असू शकते. अच्छा, ठीक आहे. की एखादं म्हणू शकेल की एखादी गोष्ट गरम झाल्यानंतर बेल वाजते, ही त्याची टेलिफोन लक्षात ठेवण्याची असेल. मी म्हटलेलं आहे की टेलिफोन गरम झाल्यावर बेल करतो,
एखादी व्यक्ती म्हणेल की एखादा गरम बेल झाल्यानं एक गरम गोष्ट होते आणि त्याचं इंडिकेशन म्हणून बेल वाजते. सो तुमची इमॅजिनेशन आणि तुमची थॉट प्रोसेस ही वेगळी असेल. सो ते थॉट प्रोसेस तयार करायचं, ते कसं करायचं ते शिकवलं जातं. बरं. आणि ती जी क्रिएटिव्हिटी आहे शेवटी ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर डिपेंड आहे की तो ती गोष्ट कशी इंटरप्रिट करतो किंवा समजतो आणि त्या पद्धतीने कशी लक्षात ठेवतो. जसं तुम्ही आत्ता सांगितलं हे सगळं लहान मुलांच्या बाबतीत आहे, पण तसंच आपण मोठ्या वर्गांच्या मुलांसाठी काही टेक्निक आहेत का अशा ज्या त्यांना वापरता येतील? हो आहे ना. मी त्याचं पण तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल देते की जसं की आपल्याकडे एक टेक्निक म्हटली जाते, एक प्लॅटफॉर्म टेक्निक म्हणून आहे, जी मोठ्या वर्गातल्या मुलांसाठी किंवा सायन्सचे टॉपिक्स त्याच्या रिलेटेड गोष्टी लक्षात किंवा एखादा कुठलाही टॉपिक, सायन्स असं नाही, कुठलाही टॉपिक लक्षात ठेवण्यासाठी पॉईंटर्स असतात, ते कसे लक्षात ठेवायचं. तर ही जी टेक्निक आहे ना, या टेक्निकमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्येच बसून तुम्हाला ही टेक्निक करता येते. सो ही टेक्निक इमॅजिन करताना तर तुम्ही पण इमॅजिन करा की तुमच्या घरात पहिल्यांदा आल्यानंतर काय असतो एक दरवाजा. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला जे जे आता सांगते त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये तुम्ही आलात, घरामध्ये दरवाजा आहे, दरवाजाच्या अगदी बाजूला तुम्ही आता लक्षात घ्या की तिथे एक खिडकी आहे, खिडकीच्या बाजूला एक फोटो फ्रेम आहे. ठीक आहे, फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा. फोटो फ्रेम आहे. नंतर त्याच हॉलमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे माशांचा एक टँक दिसतोय. ठीक आहे, माशांचा टँक आहे. त्याच्या पुढे तुम्ही गेलात तर डायनिंग टेबलवर काही 4-5 लोक बसलेले आहेत. ठीक आहे, नंतर मग एक सोफा आहे. ठीक आहे, आणि काही फॅन आहे, नॉर्मल आपला जो फॅन असतो तसा आहे. आणि फॅनचं छत जे आहे ते पांढऱ्या कलरचं आहे. आता तुम्हाला लक्षात आलं आहे की तुम्हाला काय काय मेंटल हुक्स दिलेत, याला म्हणतात हे मेंटल हुक्स. ओके, याला म्हणतात आपण मेंटल हुक्स दिली. मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे काय काय गोष्टी आहेत. दरवाजा, त्याच्या बाजूला एक खिडकी, त्याच्या बाजूला एक आहे फोटो फ्रेम, त्याच्या बाजूला तुम्हाला दिला मी माशांचं फिश टँक दिलेला आहे. एक डायनिंग टेबलवर बसलेले 3-4 लोक आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की एक सोफा सेट आहे. नंतर मग आपल्या घरामध्ये फॅन असतो तो आहे. या सगळ्या गोष्टी, आणि फॅनचा जो सिलिंग आहे जनरली पांढऱ्या कलरचे असतात सिलिंग आपले घरातले, बरं. ते लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी एक कॉन्सेप्ट शिकवते की एन्व्हायरमेंट अफेक्टिंग फॅक्टर्स. ठीक आहे, आता हा टॉपिक आहे जिओग्राफीमधला की एन्व्हायरमेंट अफेक्टिंग फॅक्टर्स, व्हॉट आर दी एन्व्हायरमेंट अफेक्टिंग फॅक्टर्स असं आहे. सो काय त्याच्यामध्ये 10 फॉरेस्ट एरिया. ठीक आहे, टाईप्स ऑफ सॉईल, नंतर मग बिल्डिंग्स, डिस्टन्स फ्रॉम सी, डिरेक्शन ऑफ विंड, नंतर मग इंडस्ट्रीज, माउंटन्स. ठीक आहे, वॉटर बॉडीज आणि क्लाउड, हे त्याचे पॉइंटर्स आहेत. ठीक आहे, आता हे जर लक्षात ठेवायचे आहेत तर मी या प्लॅटफॉर्म मेथडचा वापर करेल. तो कसा करेल, आता तुम्हाला मी सांगितलं की पहिल्यांदा काय होतं, दरवाजा. असा विचार करा, मी जेव्हा पण दरवाजा उघडतो तर मला फॉरेस्ट दिसतंय. ठीक आहे, त्याच्या बाजूला नेक्स्ट काय होतं, त्याच्या बाजूला नेक्स्ट होतं एक खिडकी. खिडकी जेव्हा मी पडदा बाजूला करते तर मला वेगवेगळ्या प्रकारच्या सॉईल्स दिसत आहेत. माझ्या खिडकीत कोणीतरी आणून ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या माती दिसत आहेत, टाईप्स ऑफ सॉईल्स. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला तुम्ही बघाल तर तिथे एक पूर्ण फोटो फ्रेम किंवा टी व्ही आहे आपल्या घरामध्ये, आणि त्या टी व्हीमध्ये ना न्यूयॉर्कच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसत आहेत. सो बिल्डिंग्स, तर न्यूयॉर्कच्या बिल्डिंग्स दिसत आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण बघतोय की आपल्याला एक फिश टँक दिसतोय. फिश टँकमध्ये काय, पाणीच पाणी आहे. ठीक आहे, आता याला आपण असं म्हणूया की तिथे तुम्ही विचार करा की काहीतरी पाण्याशी रिलेटेड आहे, म्हणजे डिस्टन्स फ्रॉम वॉटर, तिथून असं पाणी बाहेर येते असं विचार करा. नंतर तो आपण म्हटलं सोफा आहे, बरोबर. तो सोफा असा अचानकपणे हवेत उडतोय, खालच्या डिरेक्शनने त्याला वारं लागलंय, त्या वाऱ्याच्या फोर्सने तो असा, हवेच्या फोर्सने तो वरती असा छानपैकी असा वरती तरंगायला लागला आणि आपण वरती तरंगतोय असा विचार करा. त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं की काही लोक डायनिंग टेबलवर बसले, ते इंडस्ट्रियलिस्ट आहे असं पण विचार करून ते इंडस्ट्रीजबद्दल डिस्कशन करतायत. मग तुमच्या त्या हॉलमध्ये ना एक अशी आल्प्स माउंटनची, तुम्ही स्वित्झर्लंडला फिरायला गेला होतात तर एक अशी मोठीच्या मोठी किंवा आपल्या हिमालयन पर्वतरांगांचं माउंटन्सच्या रेंजेसचा एक फोटो फ्रेम आहे, ती माउंटन्स आहेत. नंतर मग त्याच्यानंतर तुमच्या फॅनवर कोणीतरी वॉटर बॉटल्स ठेवले आहेत, त्याला म्हणतोय आपण वॉटर बॉडीज आहेत. आणि फॅनचं सिलिंग हे व्हाईट आहे, म्हणजे ते क्लाउड्स आहेत.
सो आता जर मी रिलेट केलं तर पहिल्यांदा काय मला ओपन केल्यानंतर काय दिसलं, फॉरेस्ट. खिडकीत काय दिसले, सँड्स दिसल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या टाइप्स ऑफ सॉइल्स दिसल्या. त्याच्यानंतर मला टीव्हीवर काय दिसल्या होत्या, न्यूयॉर्कमधल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स. त्याच्यानंतर मग मला फिश टँकने काय झालं, फिश टँकमधनं पाणी, हां, तर तिथे डिस्टन्स फ्रॉम सी. नंतर मग मी म्हटलं की सोफा बघून मला काय कळलं, डिरेक्शन ऑफ विंड. बरोबर. लोक डिस्कशन करतायत, ती कोण होती, ते कशाबद्दलचं डिस्कशन करत होते, इंडस्ट्रीज. तुमच्याकडे एक फ्रेम होती, त्याच्यामध्ये हिमालयन पर्वत रांगा होत्या, म्हणजे त्याच्यावर काय होतं, माउंटन्स. नंतर मग तुमच्या फॅनवर वॉटर बॉटल्स कुठेतरी ठेवल्या होत्या, फॅन सुरू केल्यानंतर त्या खाली पडल्या, तर त्याला वॉटर बॉडीज म्हणू शकतो आपण. आणि सिलिंग कसं होतं, व्हाईट कलरचं होतं, त्याच्यावरनं आपण इमॅजिन करू शकतो क्लाउड्स. सो हा एक टॉपिक होता की जो तुम्हाला पॉईंट वाईज लक्षात ठेवायचं होतं. तर आता जर मुलाला जर कोणी सांगितलं की लीज डाऊन की एन्व्हायरमेंट अफेक्टिंग फॅक्टर्स, तर तो फॉरेस्ट एरिया, टाइप्स ऑफ सॉईल, नंतर बिल्डिंग्स, त्याच्यानंतर डिस्टन्स फ्रॉम सी, डिरेक्शन ऑफ विंड, त्याच्यानंतर तो म्हणेल सांगेल की इंडस्ट्रीज, माउंटन्स, वॉटर बॉडीज आणि क्लाउड्स. सो इज इट, तुम्हाला वाटत नाही का हे खूप इंटरेस्टिंग आहे की आपल्या घरात बसल्या आपल्या गोष्टींसाठी आपण घरातल्या गोष्टींचे मेंटल बुक्स तयार करून तोच कॉन्सेप्ट लक्षात ठेवू शकतो. सो ही एक ॲडव्हान्स किंवा 8, 9, 10च्या मुलांसाठीच्या बऱ्याच अशा प्रकारच्या ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत. या खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलात आणि ह्यामुळे मला वाटतं फायदा होऊ शकतो मुलांना, कारण घरातल्या घरातच अभ्यास खूप इझी पद्धतीने लक्षात राहू शकतो त्यांना. बरोबर. जसे आता तुम्ही सांगितले टेक्निक्स आम्हाला, तर त्या टेक्निक्सचा उपयोग करून मुलांना किंवा शाळांना ह्याचं एक्सप्लोजर घ्यायचं असेल तर ते कसं घ्यावं यासाठी काही तुम्ही सुचवाल का? नक्कीच. कारण कसं आहे ना की या गोष्टींचं एक्सपोजर घेण्यासाठी पहिल्यांदा तर त्यांना ब्रेन सायन्स टेक्निक्सचे जे आमचे वर्कशॉप्स आहेत ते त्यांनी शाळांमध्ये नक्कीच, प्रिन्सिपल्सला मी सांगेल की तुमच्या शाळांमध्ये मुलांना वर्कशॉप्स थ्रू याचं एक्सपोजर द्या. आमची जी इंडियाज मेमरी टेस्ट दरवर्षी होते आणि वर्ल्ड मॅथमॅटिक्स डेच्या दिवशी स्टेट लेवल, नॅशनल लेवलच्या एक्झाम्स त्याच्या होतात. सो वर्कशॉप्स घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की त्याच्यात आम्ही वेगवेगळ्या टेक्निक्स मुलांना त्या 2 किंवा 3 दिवसाच्या वर्कशॉप्समध्ये 1-1 तासामध्ये आपण त्यांना त्या बेसिक टेक्निक्स शिकवतो. आणि ह्या टेक्निक्स घेण्यासाठी नक्कीच तुम्ही ब्रेन व्हॉयजेस आमच्या या कंपनीशी कधीही तुम्ही कनेक्ट होऊ शकतात. आणि वर्कशॉप्स आमचे काही फ्री वर्कशॉप्स किंवा पेड वर्कशॉप्स असतात, अतिशय नॉमिनल कॉस्टिंगमधले वर्कशॉप्स असतात. ते वर्कशॉप आम्ही ऑनलाईन अरेंज करतो, त्याच्या लिंक्स पण तुम्हाला आम्ही खाली देऊ. पण ह्या वर्कशॉप्सला नक्की पालकांनी, टीचर्सने किंवा ज्या टीचर्स होऊ पाहणाऱ्या ज्या स्टुडंट्स आहेत, आत्ता जे स्टुडंट आहेत पण ते पुढे जाऊन टीचर्स होणार आहेत, त्यांनी हे लेक्चर्स, हे वर्कशॉप्स अटेंड करावे. शाळांनी हे वर्कशॉप शाळांमध्ये अरेंज करावे, सो दॅट प्रत्येक मुलाला याचं एक्सपोजर मिळेल आणि त्याच्या क्रिएटिव्हिटीला, त्याच्या थॉट प्रोसेसला एक वेगळी कलाटणी मिळेल, जेणेकरून त्या कलाटणीने त्यालाच अभ्यासाला मदत होणार आहे. सो वर्कशॉप अटेंड करणं, ब्रेन सायन्स टेक्निक्सचे वर्कशॉप्स अटेंड करणं आणि ॲडव्हान्स लेवलसाठी जाणं. आणि कारण आम्ही वर्कशॉप्समध्ये बेसिक टेक्निक्स शिकवतो. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये येतात, आमच्याकडे सांगतात आम्हाला पुढचं शिकायचं आहे, सो वी हॅव ॲडव्हान्स टेक्निक्स. आमच्याकडे ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत, त्या पण आम्ही मुलांना शिकवतो. तुम्ही जसं आत्ता उल्लेख केलेला आहे इंडियाज मेमरी टेस्ट, IMT, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की काय आहे हे. इंडियाज मेमरी टेस्ट जरी नाव असलं, जसं मी पूर्वी पण सांगितलं की ती टेस्ट नाही आहे. इट इज अ फन लर्निंग एक्सपोजर फॉर दी स्टुडंट. एक आनंददायी अनुभव आहे. आपण असं म्हणू शकतो पहिलं पाऊल टुवर्ड्स, आपण म्हणू शकतो ब्रेन सायन्स टेक्निक्सकडे जाण्यासाठीचं पहिलं पाऊल. आता ही जी IMT असते ही एज ग्रुप वाईज आणि क्लासेस वाईज, क्लास ग्रुप वाईज, म्हणजे 3री ते 5वीची मुलं, 6वी ते 8वीची मुलं आणि 9वी ते 12वीची मुलं यांच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स या प्लॅटफॉर्मवर जेव्हा ते टेस्ट देतात त्याला ब्रेन सायन्स काय आहे, कसं वापरायचं याचे व्हिडिओज आहेत. प्लस त्याच्यामध्ये 1-2 बेसिक टेक्निक्स आहेत त्यांच्या एज क्लासनुसार, क्लास ग्रुपनुसार, की जे त्यांच्या इमिजिएट त्या अभ्यासामध्ये लगेच वापरायला सुरुवात करू शकतात. त्याच्यासाठी आमची परमिशन घ्यायची पण गरज नाही, कारण आपण ती टेक्निक शिकवलीच आहे त्यांना समजावी म्हणून. सो IMTमध्ये
ह्याच प्रकारच्या टेक्निक्स वापरून ती एक टेस्ट द्यायची असते. आता त्या टेस्टचं काय होतं की या टेस्टमध्ये कसं असतं की एक 7 ते 8 व्हिडिओज असतात. बिकॉज कसं आहे, ही एक मेमरी टेक्निक्सचं आपण वर्कशॉपसारखं आहे, जे वर्कशॉप्स मुलांनी अटेंड पण केलेले असतात, पण त्यांना त्याच टाईपचे त्याच्यात व्हिडिओज आहेत. काही जनरल नॉलेजचे व्हिडिओज आहेत, त्या टेक्निक्स त्यांच्या एज ग्रुपनुसार ठरवलेल्या टेक्निक्स त्याच्यावरचे व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओज मुलं बघतात आणि एकदा का तो व्हिडिओज बघितला की तो फ्रीज होतो, कारण हे मेमरी टेक्निक्स आहेत. सो आपण त्यांना 10 वेळा ते मेमराईज नाही करून द्यायचं. आपल्याला हे बघायचं की त्याने ते किती त्याला कळलं आहे त्या टेक्निक्स वापरून. आणि आम्हाला 100% खात्री असते की तो व्हिडिओ बघितला की त्यातलं जे काही जनरल नॉलेज आम्ही शिकवलेलं आहे ते त्या मुलाला पूर्ण लक्षात आलेलं आहे. मुलं देतात आणि त्याच्यात एक्सेल करतात. सो या IMT हा एक पहिलं पाऊल आहे ब्रेन सायन्स टेक्निक शिकण्याच्या दृष्टीने. जसे IMT एक्झाम देण्याचे फायदे आहेत, तसेच इतर काही फायदे आहेत का जे तुम्ही आम्हाला सांगावेत आता, की प्रेक्षकांना ते जाणून घ्यायला आवडेल? बरोबर. आता IMT जी इंडियाज मेमरी टेस्ट आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की ते एक ब्रेन सायन्स असंचं पहिलं पुढचं पाऊल आहे. ठीक आहे. तर याच्याने काय फायदे होणार आहे, मुलांना वेगवेगळ्या मेमरी, व्हिज्युअलायझेशन, असोसिएशन, रिकलेक्शन टेक्निक्स आपल्याला लक्षात राहण्यासाठीचा अभ्यास कसा लक्षात ठेवावा यासाठीच्या गोष्टी साठीचं टेक्निकल नॉलेज आपण त्याच्यात देतो त्या टाईपचं. त्याच्याने काय होईल, त्यांना जास्ती काळ अभ्यास लक्षात राहणार आहे. त्यांचं जे एज्युकेशन आहे, शिक्षण जे घेत आहेत ते स्ट्रेस फ्री होणार आहे, तणावमुक्त होणार आहे. जो आपला विषयच आहे की हा तणावमुक्त करण्यासाठीच आपण ह्या टेक्निक्स त्यांच्या अभ्यासक्रमात आपण इन्कल्केट कराव्या. पालकांनी पण याचा वापर करून त्यांना तो विषय त्यांना घरी शिकवत असतील. सगळेच पूर्ण क्लासेसला जातात असं नाही. टीचर्स, पालकसुद्धा या टेक्निक स्वतः अभ्यास करून मुलांना, आपलं मूल आपल्याला माहिती असतं कसं शिकतं, त्याला मोल्ड करून त्या टेक्निक्स वापरून त्यांना तो कॉन्सेप्ट शिकवू शकतात. आता हे सगळं करत असताना त्यांना स्ट्रेस फ्री एज्युकेशन होणार आहे. परत लवकर अभ्यास लक्षात राहणार आहे. लवकर अभ्यास लक्षात राहिल्याने तो तेवढाच लवकर आपल्याला आठवता येणार आहे आणि त्याच्याने त्याचे मार्क्स वाढणार आहेत. ठीक आहे. आपल्याला मार्क्स वाढण्यासाठी हे करायचं आहे असं नाही आहे, पण आपल्याला तीच गोष्ट जर पुढच्या 8-10 वर्षांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स येतात त्यावेळेला आपल्याला परत या सगळ्या रिवाईज करायला इझी जाणार आहे. म्हणजे काय होतं, आपण टेक्स्ट टू व्हिज्युअल आणि मग जेव्हा आपण अभ्यास करतो टेक्निक्स ब्रेन सायन्स आणि त्याचं व्हिज्युअलायझेशन, आणि जेव्हा आपण रिवाईज करतो, जेव्हा आपल्याला आठवायची वेळ येते त्याला आपण त्या व्हिज्युअल्स आठवणार, मग त्या ब्रेन सायन्स टेक्निक्सने त्याला बॅक टू टेक्स्टमध्ये कन्वर्ट करणार. सो या प्रवासामध्ये मुलाचं क्विक लर्निंग, क्विक स्टडीज आणि त्याला एक्स्ट्रा करिक्युलर, ज्याच्यासाठी आता तसा वेळच मिळत नाही त्याच्यासाठी त्याला वेळ मिळणार आहे आणि एक्स्ट्रा करिक्युलर अजून ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याला इम्पार्ट करता येणार आहे. सो फायदे हे मुलांच्या दृष्टीने खूप जास्ती आहेत. सो मला असं वाटतं की या पहिला पाऊल प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलासाठी, प्रत्येक शाळेने आपल्या स्टुडंटसाठी घ्यावंच. बरोबर म्हणता तुम्ही. जसं लहान वयातच जर या गोष्टी सुरुवात केली तर त्याचा बेनिफिट्स हे लॉंग टर्म दिसणार आहेत त्यांना. तर त्यांनी नक्की हे ट्राय करायला हरकत नाही आहे सगळ्यांनी. बरोबर. जसे आपण ही IMT एक्झामबद्दल आता तुम्ही आम्हाला सांगितलं, तर ही एक्झाम असते ऑनलाईन असते की ऑफलाईन असते? ही जी IMT एक्झाम आहे ही ऑनलाईन असते. तुम्ही कुठल्याही जागी, कुठल्याही ठिकाणी एकदा रजिस्टर केल्यानंतर काय असतं की रजिस्ट्रेशन फॉर्म आपण भरतो. रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल IDवर किंवा व्हॉट्सअपवर पूर्ण तुम्ही सिलेक्ट केलेली डेट, किंवा शाळा घेत असेल तर शाळा एक डेट सिलेक्ट करते, त्या दिवशी ती लिंक ओपन होते. त्याचं प्रिपरेशन हे 7 दिवस अगोदरपासून सुरू होतं. म्हणजे सुरुवात काय की तुम्ही रजिस्टर करा, तुम्हाला लॉग इन ID, पासवर्ड मिळेल. मग त्याचा सेकंड सेगमेंट येतो डबल युअर मेमरी. म्हणजे तुम्ही ते 7 दिवसात, आम्ही आयडियली असं म्हणतो की रोज दिवसाला एक व्हिडिओ बघावा आणि तो तिथेच फ्रीज होणार आहे, पण तो नीट बघावा. ओके. म्हणजे ते इंटरेस्ट निर्माण होईल. आणि 7 दिवसांनी तुम्ही ती परीक्षा टेस्ट युअर मेमरी म्हणून एक असं आपण काय म्हणतो ना, प्रिलिम्स कसे असतात तशा टाईपचं एक जस्ट फील यावा की काय असेल, तशी एक आपण एक अशी मॉक टेस्ट ठेवलेली आहे. ती मॉक टेस्ट मुलं अटेम्प्ट करतात आणि त्याच्यानंतर मग तुमचं डायरेक्ट तुमचं ज्या दिवशी स्लॉट शाळेने दिले किंवा तुम्ही ॲज अ पालक म्हणून सिलेक्ट केलेला आहे, सो त्या दिवशी तो स्लॉट ओपन होतो आणि त्या दिवशी त्यांनी ती परीक्षा द्यायची. 30 मिनिटाची एक्झाम असते. अतिशय कुठलाही वेगळा अभ्यास न करता ते जे पाहिलेले व्हिडिओ असतात, त्याच्यात ज्या टेक्निक्स असतात, त्याच्यात जे शिकवलेलं जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स असतात
ते जे काही टॉपिक्स असतात त्याच्यावरच बेस्ड असते ती एक्झाम. ठीक आहे. सो ती एनी टाईम एनीवेअर तुम्ही घरात बसून मोबाईलवरनं, लॅपटॉप, टॅबलेट कशावरनंही ती परीक्षा देऊ शकतात. आणि त्याचा रिझल्ट जो असतो तो तुम्हाला 7 दिवसात त्याचं पार्टिसिपेशन सर्टिफिकेट, आणि तुम्ही जर त्यात एक्सेल केलं तर आता एक्सेल केलं तर तुम्हाला हाही प्रश्न पडू शकतो की आता सगळीच तर मुलं उत्तर बरोबर देतील, बरोबर. मग त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेलन्स कसा काउंट करणार. सो एक्सेल कसा आहे, एक्सेलन्स काउंट करण्यासाठी किती कमी सेकंदात त्याने लक्षात ठेवून ते आठवलंय त्या परीक्षेला. बरोबर. सो तिथे सेकंदामध्ये एखादं स्किल आहे, धावणारा व्यक्ती आहे, सगळेच धावत आहेत ऑलिम्पिक्समध्ये, सगळे धावत आहेत, पण कोण किती सेकंदांनी पुढे गेलेला आहे हे मॅटर करतं. तो एनी स्किल, आता हेही स्किल आहे जसं मी म्हटलेलं आहे. सो तो किती क्विक रिस्पॉन्स टाईम आहे त्या उत्तरासाठीचा, दॅट इज कॉल्ड एक्सलन्सी. सो त्याच्यामध्ये कमी जास्ती चूक बरोबर याच्यापेक्षाही तो किती क्विकली, चूक बरोबर तर आहेच, पण किती क्विकली ते बरोबर उत्तर दिलं गेलेलं आहे आठवून, त्याला महत्त्व जास्ती. द रिस्पॉन्स टाईम हा सगळ्यात जास्ती काउंट केला जातो त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपण एक्सेलन्स म्हणजे त्याने ते छान वापरलं आणि लगेच उत्तर दिलं असं आहे ते. सो इट्स ऑनलाईन एक्झाम, एनी टाईम कुठेही बसून तुम्ही ती एक्झाम देऊ शकतात. फक्त रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्टर करा आणि ती एक्झाम द्या. IMT एक्झाम दिल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न तर पालकांना नक्कीच पडला असेल की ठीक आहे ही एक्झाम आपण दिली आहे, सगळं आहे, रिझल्ट आला, पण पुढे काय त्याचं. तर आता IMT एक्झाम एकदा तुम्ही दिली की त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार. ठीक आहे. मग तुम्ही पहिला स्टेप जी आहे ती स्कूल लेवलला टेस्ट होती. त्यातनं जी 100 मुलं निवडली जातात ती स्टेट लेवलला जातात. ठीक आहे. मग तिथे थोडं अजून ॲडव्हान्स व्हर्जन आहे. स्टेट लेवलला जी मुलं सिलेक्ट होतात त्यातली 100 मुलं स्टेट लेवलची, ती मुलं नॅशनल लेवलला कम्पीट करतात. आणि त्यातनंही जी क्रीम मुलं 100 असतात नॅशनल लेवलला कम्पीट करणारी, त्यांना आपण वर्ल्ड रेकॉर्डसाठी एशियन बुक किंवा जे काही वर्ल्ड रेकॉर्ड आहेत, ग्रीनिज वर्ल्ड, एशिया वर्ल्ड रेकॉर्ड, अशा गोष्टी, या रेकॉर्ड होल्डिंग ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यासाठी आपण त्यांना प्रिपेअर करतो. बरं, एखादा मुलगा जर समजा त्या 100 सिलेक्टेड मुलांमध्ये नाही आला, म्हणजे मग त्याचा वेळ वाया गेला का, तर नाही. तर अशा पालकांनी काय करायचं, असा विचार करायचा की हे एक स्किल आहे, आपल्या मुलाला अभ्यासात उपयोग होतो आहे आणि ह्याचा नक्कीच उपयोग होतो. सो त्यांनी त्याचे जे काही पुढचे ॲडव्हान्स मॉड्यूल्स आहेत ते सुद्धा आपण देतो. त्या ॲडव्हान्स मॉड्यूल्स शिकायचे आणि त्याचे आमचे ॲप्स आहेत. तर त्या ॲप्स थ्रू तुम्ही एक एक लेवल तुम्ही प्रत्येक वर्षी केली. फक्त लेवल कंप्लीट करणं हा त्याच्या मागचा उद्देश नाही आहे. त्याच्यामध्ये हा उद्देश आहे की या टेक्निक्स तुम्ही रेग्युलरली तुमच्या विषयांमध्ये वापरल्या पाहिजे आणि त्या वापरून तुमच्या या टेक्निक्स तो वापरणं आणि कायमस्वरूपी सारखा वापरत असल्यामुळे त्याची व्हिज्युअलायझेशन, मेमरी पॉवर ही वाढणार, सायन्स ऑफ रिकलेक्शन त्याला ॲटोमॅटिक जमणार आणि त्याचा रिझल्ट नक्कीच तुम्हाला त्याच्या परीक्षांमध्ये दिसणार आहे. त्याचा रिझल्ट, त्याचा प्रोग्रेस हा झपाट्याने वाढलेला तुम्हाला दिसेल, कारण त्याला आता स्ट्रेस येत नाही आहे. त्याला सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत, लक्षात राहत आहेत. शाळेत शिकवलेल्या गेल्या गोष्टी त्याला लक्षात राहिलेल्या आणि योग्य वेळेला त्याला पटकन त्याची उत्तरं सापडत आहेत, उत्तरं देता येत आहेत. सो क्विक रिस्पॉन्स टाईम तयार होतो आणि त्या क्विक रिस्पॉन्समुळेच बघाल तुम्ही पुढच्या भवितव्यामध्ये तो कुठल्याही प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत क्रॅक करायला त्याचा माइंडसेट ऑलरेडी रेडी झालेला असेल. सो ब्रेन सायन्सची IMT एक्झाम दिल्यानंतर मी सगळ्या पालकांना सांगेन की त्यांनी नक्कीच पुढचं ॲडव्हान्स व्हर्जन घ्यावं, तिथेच थांबू नये आणि त्या ॲडव्हान्स व्हर्जनचा वापर आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये करून घ्यावा, जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होईल, त्यांना एकाग्रता त्यांची वाढेल, त्यांना एक कॉन्फिडन्स, कलेक्टिव्ह कॉन्फिडन्स वर्षानुवर्षाचा निर्माण होईल, स्ट्रेस कमी होणार आहे आणि त्यांचा प्रोग्रेस हा नक्कीच त्यांना दिसेल. सो IMT हा जसं पहिल्यांदा पण म्हटलं एक पाऊल आहे पुढे मुलाच्या भवितव्यासाठी, ते घ्यावं आणि ते लॉंग टर्मच्या दृष्टीने विचार करून कंटिन्यू करावं, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. ही चांगली कन्सेप्ट आहे आणि ह्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की ह्याने अभ्यास करायला एक कमी वेळात अभ्यास छान होणार आहे, प्लस एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजसाठी पण मुलांना ह्याच्यामुळे वेळ मिळणार. मला असं वाटतं सगळ्यांनी ही
तुमच्याकडे कनेक्ट व्हायला हरकत नाही आहे. IMT टेस्टही द्यायला हरकत नाही आहे. एकदा केल्यानंतरच ह्याचा अनुभव घेणं म्हणजे अनुभव घेता येईल तुम्हाला. सो सगळ्यांनी ही नक्की ट्राय करा. याच्या संदर्भात मी तेच सांगू इच्छिते की डिसेंबरमध्ये आपली पॅन महाराष्ट्र IMT टेस्टचं प्लॅटफॉर्म तयार होतो आहे. सो मी अपील करील जास्तीत जास्त पालकांना आणि टीचर्सला, शाळांना, त्यांच्या प्रिन्सिपल्स, त्यांचे डिरेक्टर्स यांनी की नक्की ब्रेन सायन्सच्या या पहिलं पाऊल घेऊन तुम्ही मुलांना याचं एक्सपोजर द्यावं आणि हे एक्सपोजर देऊन बघावं की काय त्याच्यातनं फरक होतो आहे. नक्कीच त्याच्याने मला माहिती आहे, आमचा अनुभव आहे वर्षानुवर्षाचा, 15 वर्षाचा, की याने बऱ्याच शाळांना फायदा झालेला आहे, मुलांना फायदा झालेला आहे. महाराष्ट्रात फक्त ब्रेन व्हॉयजेस ही एकच कंपनी आहे की ह्या अशा टेस्ट कंडक्ट करते. हा प्लॅटफॉर्म मुलांसाठी अवेलेबल करून देण्यासाठी ब्रेन व्हॉयजेस ही कंपनी आता सुसज्ज आहे आणि लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं. डेट्स आम्ही लवकरात लवकर डिक्लेअर करणार डिसेंबरच्या. ही IMT एक्झाम बोललात तुम्ही की ही आहे, तर अशा कुठल्या शाळांमध्ये त्याचं इन्स्टॉलेशन झालं आहे का, कुठे सुरुवात झालेली आहे का, तर तेही तुम्ही सांगितलं तर उपयोगी होईल. सो जसं मी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आपण यावर्षी फर्स्ट टाईम एव्हर, म्हणजे महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये तसं बघायला गेलं तर आपल्याला आपल्या मुलांना ब्रेन ट्रेनिंग हे फक्त ब्रेन गेम्सपर्यंतच आजपर्यंत होतं की ब्रेन गेम्स खेळायचे. सो द ब्रेन गेम्स हे कॉग्नेटिव्ह स्किल्ससाठी असतात. ठीक आहे. तर हे ब्रेन गेम्सच्या पलीकडे जाऊन ब्रेन सायन्स हा टेक्निक असं आहे की जे तुमच्या मुलांच्या ब्रेनला सायन्स ऑफ रिकलेक्शन, आठवणीत ठेवणं, लक्षात ठेवणं आणि ते खूप काळापर्यंत लक्षात ठेवणं आणि योग्य वेळेला ते आठवणं, याच्यावर आपण काम करतो. जसं आपण ऑलरेडी पूर्ण पॉडकास्टभर तेच बोलत आहोत. सो याचं बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही बघाल तर राजस्थान, दिल्ली, गुजरात या साईडला आमच्या बऱ्याच शाळांनी ब्रेन सायन्स लॅब्स इन्स्टॉल केल्या आहेत. प्लस मुलांसाठी वर्कशॉप्स कंटिन्युअल बेसिसवरती होतात. हे वर्कशॉप आठवड्यातनं एकदा टीचर्स मुलांबरोबर घेतात, कारण आम्ही टीचर्सला ट्रेन केलेलं आहे. 30 मिनटं, आठवड्यातली 30 मिनटं टीचरने या टेक्निक्सने मुलांना शिकवलं तर मुलांच्या भवितव्यातले मी म्हणेल कितीतरी पटीने तास त्यांचे वाचणार आहेत. त्याच्यात ते एक्स्ट्रा स्किल्स डेव्हलप करू शकणार आहेत. सो आणि मला अगदी गर्वाने सांगायला आवडेल की ब्रेन सायन्स टेक्निक्स हा जो काही प्रकार आहे, ब्रेनीवूड ज्यांच्याशी असोसिएटेड आहे, ब्रेन व्हॉयजेस नावाची जी कंपनी, ब्रेन व्हॉयजेस ज्यांच्याशी असोसिएटेड झालेले आहेत ते ब्रेनीवूड म्हणून जे आहेत, आमचं ऑलरेडी NCERTमध्ये दिल्लीला ब्रेन सायन्स लॅब इन्स्टॉल झालेली आहे आणि आम्ही जवळजवळ 10,000पेक्षा जास्ती नॉर्थ साईडला टीचर्सला याच्यावर ट्रेन केलेलं आहे. तसंच मी सांगेन की याला गव्हर्मेंट मान्यता मिळालेली आहे. राजस्थान बोर्ड आहे, CBSE NCERT बोर्ड आहे, यांनीसुद्धा याला मान्यता दिलेली आहे. सो मला नक्कीच असं वाटतं की आता लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण हे ब्रेन सायन्सचं बीज रुजणार आहे आणि भरपूर प्रतिसाद देऊन लोकांनी त्याला करावं. सो हे एक मान्यताप्राप्त अशी गोष्ट आहे की जिला वेगवेगळ्या बोर्ड्सने पूर्णपणे शहानिशा करून त्याला मान्यता दिलेली आहे. सो प्रूव्हन आहे सगळं. मला वाटतं इन फ्युचरमध्ये तुमच्या ह्या कंपनीचा सगळे फायदा करून घेतील मुलांसाठी, अशी आपण अपेक्षा ठेवूयात. आजच्या आपल्या पॉडकास्टनंतर मला असं वाटतं की पालकांना IMTसाठी नक्कीच रजिस्टर करावं असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही काही लिंक किंवा कॉन्टॅक्ट नंबर शेअर केलात तर त्यांना ते जास्त कन्व्हिनियंट होईल तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी. ज्या पालकांना, शिक्षकांना, डिरेक्टर्सला, इवन प्रायव्हेट कोचिंग क्लासेस, कुठलीही शैक्षणिक क्षेत्रातली जी इन्स्टिट्यूशन आहे त्यांना जर आपल्या स्टुडंट्सला, आपल्या मुलांना या IMTसाठी रजिस्टर करायचं असेल सो त्यांनी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक दिलेले आहेत की कसं रजिस्टर करायचं, रजिस्ट्रेशनसाठी काय लागतं आहे. आणि जर तुम्हाला आम्हाला टेलिफोनिक जो कनेक्ट करायचं असेल तर आमचा नंबर आहे 8999011521. हा जो नंबर आहे
याच्यावर तुम्ही आमच्या काउन्सिलर्सशी कनेक्ट करू शकता आणि पूर्ण माहिती घेऊन तुम्ही या IMT साठी रजिस्टर करा आणि याचे फायदे तुम्ही तुमच्या जीवनात लाईफ लाँग अनुभवाल याची खात्री नक्कीच आहे. मला वाटतं तुम्ही हे सांगितल्याप्रमाणे सगळे पालक आहेत ते तुम्हाला नक्कीच कनेक्ट करतील आणि आपल्या मुलांसाठी याचा फायदा करून घेतील अशी आपण आशा करूयात. नक्कीच. थँक्यू. थँक्यू.